सामर्थ्य श्रमिक संघटनेची ठाण्यातील कोरम मॉल येथील मल्टीप्लेक्समध्ये स्थापना. ठाण्यातील कोरम मॉलमधील मल्टीप्लेक्स येथील कामगारांनी सामर्थ्य श्रमिक संघटनेची स्थापना केली. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक घनश्याम शिवाजी कणसे यांनी स्थापन केलेली सामर्थ्य श्रमिक संघटना आता जोरदार वाटचाल करत आहे. संघटनेचे हे 4थे वर्ष आहे. या संघटनेने आतापर्यंत 8 मल्टीप्लेक्स सिनेमागृहात आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. तसेच काही औद्योगिक कंपन्यांना सुद्धा त्यांची संघटना काम करते. 700च्या वर त्यांचे सध्या सभासद आहेत. घनश्याम कणसे यांनी अहोरात्र मेहनत करून ही संघटना नावारूपाला आणली आहे. मल्टीप्लेक्सचे मालक वर्ग हे परप्रांतीय आहेत. त्यांना महाराष्ट्रीयन मुलांबद्दल काही आस्था नसते, पण या संघटनेमध्ये जास्त करून मराठी आणि स्थानिक मुलांनाच कामासाठी प्राधान्य देण्यात येते. कामगारांवर होणारा अन्याय, पगाराचा प्रश्न, अतिरिक्त कामाचा मोबदला, वेगवेगळे भत्ते वेळेवर मिळवून देऊन त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. कुठल्याही कामगारावर अन्याय होत असेल तर मोठ्या धडाडीने ही संघटना त्यांना न्याय मिळवून देते. त्यामुळेच आज सामर्थ्य श्रमिक संघटनेने ठाण्यातील कोरम मॉल येथील मल्टीप्लेक्समध्ये आपली संघटना स्थापन केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संघटनेला आशीर्वाद आहे. तर खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती या संघटनेचे सल्लागार आहेत. आज सकाळी कोरम मॉलच्या गेटवर अशोक वैती यांच्या हस्ते संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तर मल्टीप्लेक्स येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अशोक वैती यांनी घनश्याम कणसे आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघटना यांच्या माध्यमातून आज कोरम मॉलमध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ह्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियनमधून आलेले आहेत. काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना ह्यांच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी काम करणार आहोत. शिंदेसाहेब हे देखील ह्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा. काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये. जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक. आणि ह्या माध्यमातून घनश्याम कणसे आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. एक आपल्याच ठाण्यातली एक ही संघटना आहे. एखादी नाही तर मुंबई किंवा इथली असली त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे. पण ठाण्यातनं एक संघटना तयार झालेली आहे. त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो. आणि कुठलेही जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा. कुठलीही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा. अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. आपण पाहिलं असेल की जे काही संघटना इतर संघटनेचे पदाधिकारी ह्या ठिकाणी त्यांचे देखील काही प्रश्न होते ते आपण शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. भविष्यामध्ये देखील अजूनही काही पुढचे प्रश्न असतील ह्या ठिकाणी प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के आहेत किंवा श्रीकांत शिंदे आहेत. ज्या ज्यावेळी आवश्यकता वाटेल जे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांच्या ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. आणि इतरही संघटनेचे आले त्यांना देखील विश्वास पटेल की एक चांगलं काम आपल्या ह्या ठिकाणी संघटनेच्या मार्फत होत आहे.